फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ येत नाहीत माझे कारण वेळ भेटत नाही. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला काही सांगितलं नाही तर आता सांगते. उद्याच्याला माझ्या ह्या दोन मुलांची अन्नशांतीचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं कार्यक्रम ठेवणार आहे, तर मी कार्यक्रमाची सगळी तयारी केली आणि व्हिडिओ काढलाय. रील स्टार पूजा लवटे माझ्या घरी आली आहे. 3 दिवस आलं. खूप भारी वाटते मला तिचे, म्हणजे ती आहे आणि मी असं मिळून मिसळून कामं करतो. तिनं सध्या खूप मदत करू लागली मला आणि सगळी तयारी झाली. उद्या कार्यक्रम करायचा आहे आणि जेवायला दुखती भात वरण चपाती एवढं ठेवलंय. आता आचारी पण येणार आहे. आई आमची या माझे जेवढे मित्रमंडळी आहेत ती आलेले आहेत. माझी हो काही आजी आहे, आजी सध्या आलेली आहे घरी. तर सगळ्यांना निमंत्रण धाडलेलं आहे. तर काही लोक माझ्या संपर्कात नाही की ज्यांची इच्छुक आहेत माझ्या घरी येण्यासाठी, त्याच्यामुळे सॉरी. नाही तर मी तुम्हाला सध्या निमंत्रण द्यायला कमी मागं पुढं बघितलं नसतं, पण आता तुमचे कॉन्टॅक्ट नाही, संपर्क नसल्यामुळं आणि पुणे मुंबईवरून कुणाचं येणं शक्य नाही मला तर असं वाटतंय. त्याच्यामुळे मला कधी कधी वाटतंय की सांगावं का नाही. हां, तर बघा अनुष्का दादा तिकडं बसलेत, पूजा आणि पूजाचे मिस्टर घरामध्ये आहेत, ते पण आता आलेत. उसातली भानगड फेमस गंगी, तिला सगळे ओळखतात. ती फ्रेंड आहे माझी, घरी आली माझ्या, आता कार्यक्रमासाठी थांबली. तर तिला सध्या मी काल आम्ही दोघींनी इथं स्वयंपाक केला होता. तर जंगी अशी तयारी केली. इकडं बघू शकताय सरपण आणून टाकलंय आणि हो का इकडं बघा नुकती कराय कढई आणली आणि उद्या इथून इतका मी मंडप सध्या देणार आहे. आणि तुम्हाला सांगते लाईव्ह स्पीकर सध्या मी लावणार होते, एवढा म्हणजे हौसाने कार्यक्रम करायला लागले. तर काय ना, लाईव्ह स्पीकरसाठी रानात लाईटीचा लई प्रॉब्लेम आहे, त्यामुळं मला लाईव्ह स्पीकर लावता येणार नाही. आणि उद्या शक्यतो अनुष्काच्या हाताने व्हिडिओ जितका होते तितका मी काही दुसऱ्याला काही काढायला लावेल आणि तुम्हाला दाखवेल की कार्यक्रम कसा पार पडला. तर कार्यक्रमासाठी माझ्या आईनं माझ्या मुलांना 2 छान छान असे ड्रेस घेतले, आहेरासाठी मला एक साडी घेतली. पण काय काय केलं, अंबाजोगाईत जाऊन हे व्हिडिओ घ्यायला टाईमच नव्हता मला. माझं डोकं गोंधळून गेलं. जसं की आपल्या घरात लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कुठला बी कार्यक्रम असो, आपल्याला कसं असं म्हणजे कुठली पण व्यक्ती गोंधळून जाते. मी तर पहिल्यांदा असं अंगावर घेतलंय काम, त्यामुळे मी सध्या गोंधळून गेले होते. ही घेऊ का ती घेऊ, ही राहिलं ती राहिलं, त्यामुळे मी ब्लॉगिंगच केलं नाही. त्यामुळे मग माझ्या शब्दात व्यक्त करा म्हणलं तुमच्यासोबत. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझं आता बरं चाललंय. मी ॲक्टिवा स्कूटी घेतलेली आहे. गाडी मला येत नाही अजून, मी शिकले नाही. आणि कार्यक्रम ही नेटकच काढला, मुलं शाळेतून आलेत, आपल्याला वेळ आहे म्हणून. नंतर मुलं शाळेत जाणार, मग आपल्याला वेळ नाही भेटणार, त्याच्यामुळं मी काढलं. तर गाडी घेतली आणि कार्यक्रम 2 कामं माझे मागं पडले. तर तुमचा सपोर्ट आशीर्वाद असंच कायम माझ्यासोबत राहू द्या. आणि कुठंही कुणीही सोडून जाऊ नका. कुणी चॅनेलला नवीन असेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पडत. आता ही रील स्टार पूजा लवटे आणि मी दोघीजण तुमच्या सेवेमध्ये नवीन नवीन कंटेंट घेऊन येणार आहोत. पहिल्यापेक्षा काहीतरी तुम्हाला चांगले कंटेंट बघायला भेटतील. आणि आमचे म्हणजे जे माझं डेली रुटीन आहे ते सध्या योग्य पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे मी. माझी रिअल लाईफ, माझ्या आयुष्यात काय चाललंय काय नाही हे सगळं दाखवणार आहे. तर काय असतंय म्हणते, दुःखानंतर सुख असतंय, तसंच माझ्या पण आयुष्यात झालंय. 5 वर्षाचा काळ म्हणजे संघर्षाचा काळ होता. आता कुठंतरी थोडं 50% सुख माझ्या आयुष्यात आलं आहे. राहिला विषय घरादाराचा, तर ते सध्या एक दिवस कमवण्याची ताकद ठेवणार आहे, जिद्द आहे. गाडी घ्यायची हौस होती, गाडी घेतली. मोबाईल घ्यायची हौस होती, मोबाईल घेतला. आणि रील्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून सक्सेस होणे, सगळं काही करू शकले. तुमचे आशीर्वाद म्हणायचं, आपली मेहनत म्हणायचं. आणि माझ्या मिस्टरांनी मला असं त्यांच्यापासून विभक्त केलं. ह्या 2 मुलांचा सांभाळ मी स्वतः केला. मुलं सध्या ठणठणीत दणदणीत झालेत, खूप हुशार आहेत. त्यांच्या करिअरसाठी जगायचे, त्यांचं चांगलं करून डोळे झाकायचेत आणि नाव करून मरायचं, एवढीच इच्छा. आता मला बरेच लोक म्हणतात पुष्पा तू लग्न कर लग्न कर, पण लग्नाचा विषय काय, नवऱ्याने डिवोर्स दिला नाही, 2 मुलं आहेत, मागण्या आल्या, पण लेकरांसाठी लग्न केलं नाही. पण माहीत नाही येणाऱ्या काळात काय होणार आहे काय नाही, कुणाच्या नशिबात काय लिहिलंय. तर माझा हा संघर्ष तुम्ही आतापर्यंत बघत आलात, पण आता मी संघर्षातून थोडी वरी आले. त्यामुळे मी काही घरानं तुम्हाला काही सांगायचं प्रयत्न केला बी नाही, कारण जे घडलं आणि जे होत होतं मीच तुम्हाला सांगत आले आजपर्यंत. आणि नातेवाईक, पाहुणे रावळे, गावातले लय लोकांनी मला नाव ठेवली लय, पण आज मी माझ्या माझ्या मनगटावर मी उभी, मला असं वाटतंय. तर तुम्हाला दाखवू का दाखवू का तुम्हाला? हा ओमकार ये की इकडं. झालं का? बरं जा, नका नाही घेत जा पळून तू तिकडं.
तू जसं काय तुला माहीतच नाही यूट्यूबवरच्या तू माणसाला आलीच नाही म्हणून. बघू शकताय ही आपला रील स्टार ओमकार ही आलेला आहे. कुठून आला सांग की. होम वरून आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, कशाला आपल्या आलास? ताईला सपोर्ट करा. ताईच्या कार्यक्रमासाठी ताईने इन्व्हाइट केलेला आहे. जर कोणाला यायचं असेल तर ताईच्या कार्यक्रमाला या. हा कारण सगळ्याला कॉन्टॅक्ट करायला आता नंबर नाही, हा, आमचा number रिचार्ज नाही. पण संपला. रिचार्ज पण संपलाय. तर ओमकार तुझा तालुका आणि जिल्हा कुठून आलात आणि माझ्या शब्दावर आलास बाबा. मी स्वतः भूम पासून 15 किलोमीटर पुढे माझं स्वतःचं गाव आहे ढगे चिंचपूर म्हणून. तिथून मी ताईच्या एका कॉलवरती ताईच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. बघा थँक्यू भाऊ आलास तर. असा सपोर्ट कर बाबा, कार्यक्रमाची शोभा वाढवाय आलाय माझ्या. आणि जर कोणी ताईच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो बिलो नसेल केलं तर कनाकन करा. कनाकन करा. ताई म्हणजे देव माणूस आहे, ताईला सपोर्ट करा. देव माणूस कशाचं देव आहे. तर बघा ओमकार खूप लांबून आलाय. असे प्रेमळ व्यक्ती आयुष्यामध्ये भेटणं म्हणजे नशीबच समजतो आम्ही. कारण मला तर एवढे गणगोत्र नाहीत, पण हे सोशल मीडियावरतून जे मला गणगोत भेटलंय तीच माझ्यासाठी मौल्यवान गोष्ट आहे, मी असं समजते स्वतःला. तर तुम्ही सध्या म्हणजे जे विरोध करतात लोक ते सध्या एक ना एक दिवस माझ्यावरती प्रेम करतील असा मला आत्मविश्वास आहे. तर चला आता खूप कामं पडलेलीत मला. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. कार्यक्रम कशा पद्धतीनं पार पडला हे सध्या तुम्हाला दाखवणार आहे. चला भेटूया उद्या सकाळी. बाय बाय.